पहिल्या EV ट्रक्सचा शुभारंभ आज RTOमध्ये पार पडत आहे. येणाऱ्या काळात हे नेमके ट्रक्स कसे असतील, त्याचे चार्जिंग स्टेशन्स नेमके कसे देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी, राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि त्याचबरोबर सुमित्राताई पवार यांच्या NDA सरकार, दिल्लीतलं आणि महायुतीचं सरकार महाराष्ट्रातलं जास्तीत जास्त चार्जिंगच्या गाड्या, चार्जिंगचे स्टेशन हे महाराष्ट्रात व्हावे आणि EV व्हेकल्स महाराष्ट्रात याव्या ह्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे. 2047 पर्यंत पूर्ण देशातीलच नव्हे तर पूर्ण जगामध्ये सुद्धा जास्तीत जास्त EV व्हेकल रस्त्यावर आणण्याचा प्रयत्न प्रत्येक देश करतो आहे आणि आपला देशसुद्धा त्यासाठी पाठीमागे नाही आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये जास्तीत जास्त EV व्हेकल रस्त्यावर आणण्यासाठी आमच्या सरकारनं खूप काही योजनासुद्धा आणलेल्या आहेत आणि त्या योजनेचा भाग म्हणून टाटासारखी मोठी कंपनी हे हेवी व्हेकल ह्या राज्यामध्ये पहिल्यांदा आपण आज त्याचं लोकार्पण करतो आहे आणि त्या माध्यमातून ह्या ठिकाणी आज ह्या टाटा व्हेकल्सचं एक फ्लॅग दाखवून आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये त्याचं आम्ही शुभारंभ केलेला आहे. प्रामुख्यानं राज्यामध्ये EV व्हेकल्स रस्त्यावर याव्या ह्यासाठी परिवहन विभागानं प्रामुख्यानं परिवहन विभागाचे जे काही RTOचे कार्यालय आहेत, STचे ज्या डेपो आहेत आणि त्याचबरोबर राज्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी फ्लायओव्हर्स आहेत, ब्रिजेस आहेत, ते सगळे ब्रिजेस ST महामंडळाला किंवा RTO डिपार्टमेंटला द्यावे जेणेकरून आम्ही त्या ठिकाणी EV व्हेकलच्या चार्जिंगची सोय करू शकू अशी भूमिका परिवहन विभागाचा मंत्री म्हणून मी माननीय मुख्यमंत्र्यांकडे मांडलेली आणि निश्चितपणे भविष्यामध्ये त्यामध्ये आम्हाला पुढाकार करण्याची संधी उपलब्ध होईल. परंतु तोपर्यंत ST महामंडळाच्या सर्व जागा आणि RTOच्या सर्व जागांवर आम्ही PPP तत्वावर ह्या EV चार्जिंग स्टेशन उभारतो आहे. त्यामुळे जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात EV व्हेकल्स ह्या राज्यामध्ये येतील आणि पर्यावरणपूरक महाराष्ट्र भविष्यामध्ये घडवण्याचा आमचा जो प्रयत्न आहे त्याला कुठेतरी आकार मिळेल. 15 तारखेपर्यंत मराठी क्लासेस तुम्ही शिकवतायत या ठिकाणी, कशी कारवाई होणार, कशा पद्धतीची सगळी? नाही बघा, 1 मे ते 15 ऑगस्ट म्हणजे महाराष्ट्र दिनापासून स्वतंत्रता दिवसापर्यंत जवळजवळ 105 दिवसाचा हा कालावधी आम्ही ह्या अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांना दिला होता आणि त्या माध्यमातून राज्यामध्ये सुमारे 1,35,000 आमच्याकडे अर्ज प्राप्त झाले मराठी शिकण्यासाठी. शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावानं चालणाऱ्या या अभियानामध्ये प्रचंड प्रतिसाद राज्यामध्ये मिळाला. कोकण मराठी साहित्य परिषद आणि मुंबई मराठी साहित्य संघाच्या वतीनं जवळजवळ 1600 शिक्षक राज्यामध्ये सगळीकडे फिरत आहेत, अमराठी चालकांना मराठीचे धडे देत आहेत आणि त्यामुळे जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात मराठीचा प्रचार व्हावा, प्रसार व्हावा ही RTO डिपार्टमेंटची आणि परिवहन विभागाचं भूमिका असल्याकारणानं आमचे सगळे RTOचे अधिकारीसुद्धा त्यामध्ये सामील होतात. ही आनंदाची बाब आहे. 17 ऑगस्टला ठाण्याच्या गडकरी रंगायतनमध्ये हा कार्यक्रम होईल समारोपाचा. परंतु त्यानंतर जर कुणाला मराठी आलं नाही आणि आमचं म्हणणं असं आहे की जुजबी मराठी जो 1989चा नियम आहे त्या नियमानुसार जर कोणाला जुजबी मराठी आलं नाही तर राज्य शासनाच्या RTO डिपार्टमेंटच्या माध्यमातून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. जी कायदेशीर प्रक्रिया आहे ती कायदेशीर प्रक्रिया त्यांना पूर्ण करावीच लागेल. आम्ही त्यांना संधी मागितली, आम्ही संधी दिली. 1 लाखापेक्षा जास्त विद्यार्थी त्या परीक्षेमध्ये सहभागी झाले, त्यांनी मराठी शिकण्याचा प्रयत्न केला. अशा सगळ्या विद्यार्थ्यांचं मी मनापासून कौतुक करतो आणि कोकण मराठी साहित्य परिषदेच्या माध्यमातून त्यांना प्रमाणपत्रही प्रदान करण्यात येईल. परंतु प्रमाणपत्र मिळालं आणि प्रमाणपत्र दाखवलं म्हणजे काही मराठी आलं असं नाही. प्रमाणपत्र दाखवल्यानंतर सुद्धा आमचे RTOचे अधिकारी तुमच्याशी मराठीमध्ये संवाद साधतील आणि त्यामध्ये जर तुम्ही पास झाला तर निश्चितपणे तुमच्यावर जी कारवाई होणार होती ती होणार नाही. परंतु काही रिक्षा चालक, काही टॅक्सी चालक अजूनही मुजोरी करतात. क्या हो गया, हम अगर महाराष्ट्र में काम करते तो क्या उपकार करते हैं क्या ये लोग हमारे ऊपर? हम मराठी नहीं सीखेंगे, बिलकुल चालणार नाही. अशा प्रकारे मुजोरी करणाऱ्या सगळ्या टॅक्सी रिक्षा चालकांना मराठीचा द्वेष काय असा दाखवण्याचा प्रयत्न जर कोणी केला तर निश्चितपणे त्यांच्यावर कारवाई केली जाईल. याच कार्यक्रमामध्ये तुम्हाला आता स्वतः टाटा मोटर्सचे बिझनेससाठी मराठी येत नाही म्हटलं, त्यावर माफी मागितली. तुम्ही काय बोलाल? आणि दुसरा मुद्दा, या कार्यक्रमाला ज्या पद्धतीनं सूत्रसंचालन केले जात होतं, चुकीच्या पद्धतीने अनेक मराठी शब्द बोलले जात होते. कॉर्पोरेटमध्ये सुद्धा मराठी सक्तीचं करणार का तुम्ही ट्रेनिंग? बघा, मी मराठी भाषा विभागाचा मंत्री नाही, मी परिवहन विभागाचा मंत्री आहे. माझ्या हातामध्ये आणि मला जे कायद्यानं बंधनं घातलेली आहे त्या बंधनाचा वापर करून RTO डिपार्टमेंटच्या संबंधित असलेले ड्रायव्हर
किंवा जे काही रिक्षा टॅक्सी चालक आहेत त्यांच्यावर नियमानुसार म्हणजे जो 1989चा नियम आहे बॅच देतानाचा त्या नियमानुसार कारवाई करण्याचे माझे अधिकार आहेत। कौल साहेबांनी सांगितलं की मी महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये व्यवसाय करण्यासाठी आलेलो आहे, मी बिझनेस हेड आहे, मला मराठी येत नाही, परंतु त्यांना मी सांगितलं की अजूनही माझे वर्ग चालू आहे 15 तारखेपर्यंत, त्यांना जर शिकायची इच्छा असेल तर मी नक्कीच त्यांना शिकवेल। खरं तर ते कायद्याच्या कक्षेमध्ये नाही आहे कारण मराठी भाषा विभाग माझ्याकडे नाही आहे, तरीसुद्धा मराठी मंत्री म्हणून ह्या मराठीवर प्रेम करणारा म्हणून व्यक्ती म्हणून किंवा एका साहित्यिकांचा मुलगा म्हणून जर मला त्यांनी त्या विषयावर त्यांची भूमिका कळवली तर निश्चितपणे मी त्यांना सहकार्य करेन। चालकांचा अमराठी चालकांचा जो ओघ आहे मराठी शिकण्याचा तो वाढताना पाहायला मिळतोय। 15 तारीख डेडलाईन असली तरी पुढे जर वर्ग सुरू ठेवण्याचा आग्रह काही चालक संघटना बघा काही अजूनही आता 15 ऑगस्ट आहे, माझी भूमिका आजही स्पष्ट आहे की तुम्हाला 1989चा नियम म्हणजे 36 वर्ष जर तुम्हाला मराठी शिकता आलं नाही तर तुम्ही आता 100 दिवसात काय शिकणार। कोकण मराठी साहित्य परिषद आणि मुंबई मराठी साहित्य संघाच्या वतीनं आम्ही प्रयत्न केले, 1600 शिक्षक दिले, मराठी भाषा विभागासाठी त्यासाठी शिक्षकांच्या मानधनासाठी 1 कोटी रुपये खर्च केले, म्हणून तुम्ही आता मराठी शिकायला येतात। परंतु 36 वर्षापूर्वीचा जो नियम आहे, जो बॅच देताना तुम्ही ॲफिडेव्हिट दिलेला आहे की आम्ही मराठी शिकू, जी मराठी व्यवहार्य मराठी आहे, जुजबी मराठी आहे, फक्त प्रवाशांशी तुम्हाला संवाद साधायचा आहे, ती मराठी जर तुम्हाला येत नसेल तर हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे। 36 वर्षानंतर तुम्हाला मराठीसाठी 100 दिवस मागावे लागतात, ते दुर्दैव आहे। परंतु तरीसुद्धा 15 ऑगस्ट आहे, 17 तारखेला त्याचा समारोप आहे। माझं आताही ठाम भूमिका आहे की आता वेळ मिळणार नाही, कारवाई करणं अटळ आहे। सर काल समृद्धी महामार्गावर एका ट्रक चालकाने पैसे पोलिसांनी त्याच्याकडून पैसे मागितले, त्यासाठी त्याने तो ट्रक आडवा घातला आणि संपूर्ण महामार्ग जो आहे तो अडवून ठेवला। सदरील वाहन हे नागपूरहून मुंबईकडे जाताना सदरच्या वाहनाला काल सकाळी 11:36 वाजताच्या दरम्यान वर्धा कार्यालयातील अधिकारी यांनी चलन जारी केले होते। वाहन चालकाने त्याचा आकाश धरून दुपारी 3:30च्या दरम्यान त्याचे वाहन समृद्धी महामार्गावरील एलाकेळी येथे आडवे लावून वाहतुकीस अडथळा केला होता। ह्या वाहतूक थांबवली होती, परंतु ते काही वेळाने सुरळीत करण्यात आलेली आहे। तसेच वाहन चालकावर आपल्या अधिकारीमार्फत मेघे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, FIR सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे। चुकीच्या पद्धतीनं असं जर कोणी वागणूक करत असेल तर निश्चितपणे कायदेशीर कारवाई त्यांना ती आम्हाला करावीच लागेल। गणेश नाईकांनी आज एक टोला मारलेला आहे, केलेली आहे, जनतेला गृहीत धरून कोणी नाटक करत असेल तर नाटकाचा तमाशा लोकांना दाखवेल असं गणेश नाही नाईक बघा, तुम्ही उगाच आमच्या महायुतीमध्ये आपापसात वाद निर्माण करण्याचा काही लोक प्रयत्न करतात। गणेश नाईकांनी कुणाचंही नाव घेतलेलं नाही आणि राहिला मुद्दा क्लस्टरचा, एकनाथ शिंदे साहेबांनी राज्यामध्ये क्लस्टरचं धोरण मुख्यमंत्री असतानाच्या कार्यकाळामध्ये मंजूर करून घेतलं। आपल्यालाही कल्पना आहे की सर्वसामान्य गोरगरीब लोक जे अनधिकृत घरांमध्ये राहतात, जे अधिकृत चाळींमध्ये राहतात, परंतु त्यांना FSI मिळत नाही, परंतु क्लस्टरच्या माध्यमातून त्यांना FSI सुद्धा मोठ्या प्रमाणात दिला जातो। आणि ठाण्यामध्ये क्लस्टरची योजना ही चांगल्या प्रकारे राबवली जात असताना जर त्या क्लस्टरच्या योजनांचा किंवा एकनाथ शिंदे साहेबांनी जी संकल्पना निर्माण केलेली आणि त्याला मंजुरी दिलेली आहे त्याचा जर फायदा नवी मुंबईला होत असेल तर गणेश नाईक साहेबांनी तो करून घेणं गरजेचं आहे। क्लस्टर ही काळाची गरज आहे। आज रिडेव्हलपमेंट करत असताना बघा भिवंडीला एक इमारत कोहिनूर नावाची कोसळली, अनेक इमारती साईराज नावाच्या इमारतीची दुर्घटना ठाण्यामध्ये जेव्हा घडली होती त्या दुर्घटनेमध्ये लोक मृत्युमुखी पडलेले होते आणि त्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांनी ही भूमिका घेतली की क्लस्टर ह्या कंजेस्टेड विभागामध्ये MMR क्षेत्रामध्ये गरजेचं आहे आणि त्यामुळे ह्याचा फायदा सर्वसामान्य जनतेला होणार आहे आणि सर्वसामान्य जनतेला फायदा झाला की तेथील स्थानिक लोकप्रतिनिधींना सुद्धा फायदा होणार आहे जो गणेश नाईकांना भविष्यात होईल। त्यामुळे त्यांनी एकनाथ शिंदे साहेबांशी समन्वय साधावा आणि समन्वय साधून त्यांनी ही योजना कशी चांगली होईल यासाठी प्रयत्न करावे। बिल्डरांच्या नादी लागूनच 10 वर्ष महाराष्ट्र मागे नेल्याचा आरोप देखील गणेश नाईकांनी केलाय। बघा आता त्यांना त्याची कल्पना जास्त असेल कारण गेली अनेक वर्ष नवी मुंबई महानगरपालिका गणेश नाईक साहेबांच्या हातामध्ये आहे। मला त्या विषयावर जास्त काही बोलायचं नाही, पण क्लस्टर ही योजना काळाची गरज आहे। साहेब पण शहाजी बापू पाटील धनगेकर म्हणतात की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळे खरं तर महाराष्ट्रामध्ये सत्ता आलेली आहे भाजपची आणि त्यामुळे ते मुख्यमंत्री व्हायला पाहिजे। नाही बघा, प्रत्येक कार्यकर्त्याची भावना असते,
प्रताप सरनाईकांना जर तुम्ही विचारलं तर प्रताप सरनाईकांना सुद्धा असं वाटेल की एकनाथ शिंदे राज्याचे परत मुख्यमंत्री व्हावे, परंतु ते होत असताना संख्याबळ महत्त्वाचं असतं. संख्याबळ जर आमच्याकडे असेल तर निश्चितपणे आम्ही मुख्यमंत्री होईल. त्यावेळेची परिस्थिती 2022ची वेगळी होती, आताची परिस्थिती वेगळी आहे. भविष्यामध्ये जर आमचं संख्याबळ वाढलं तर निश्चितपणे आम्ही मुख्यमंत्री पदावर दावा करू. मनोज जरांगे पाटील केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये फेरबदल होऊ शकतात, राज्यामध्ये खांदेपालट होऊ शकतो, किती शक्यता आहे राज्य मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची? बघा, फेरबदल होण्याचा हा निर्णय केंद्रीय नेते मंडळी आणि राज्यातले मोठे नेते मंडळी घेत असतात आणि त्यामुळे जर अशा प्रकारचे काही सूचना आल्या असतील जरांगे पाटील साहेबांना तर मला कल्पना नाही, परंतु जरांगे पाटील साहेबांशी 2 दिवसात तर माझी काही चर्चा झालेली नाही, पण मी उद्या परवाला त्यांच्याशी चर्चा करेल. कारण शेवटी मराठा समाजाला जास्तीत जास्त सुविधा देण्यासाठी एकनाथ शिंदे साहेब गेल्या अनेक वर्षापासून प्रयत्नशील आहे. हेच जरांगे पाटील साहेब माझ्याशी बोलत असताना एकनाथ शिंदे साहेबांचं कौतुक करत असतात, किंवा मला सांगत असतात की सरनाईक साहेब तुमचंही कौतुक करायला पाहिजे, तुम्ही आमची सगळी कामं करता, मराठा समाजाला जेवढी जास्तीत जास्त मदत आहे ती माझ्या माध्यमातून करत असतात. आणि त्यामुळे काही त्यांचा गैरसमज झाला असेल तर गैरसमज दूर आमच्या माध्यमातून आम्ही करू. यांच्यावर पण ते आरोप करतात की एकनाथ शिंदे यांनी त्या बाबतीत मला काही कल्पना नाही, परंतु एक गोष्ट मात्र नक्की, महायुती सरकार जरांगे पाटील साहेब नेहमी ज्यावेळेस आंदोलनाची भूमिका घेतात त्यांच्याबरोबर समन्वय साधण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेब घेत असतात. जयंत पाटील आणि देवेंद्र फडणवीस नाही, बघा, तुम्ही महत्त्वाचा प्रश्न विचारलाय. 7 तारखेला अर्थ खात्याचे वित्त विभागाचे जे रस्तोगी साहेब आहे नियोजन विभागाचे, त्यांच्याशी मी स्वतः चर्चा केली होती. त्यांना सांगितलं होतं की साहेब 7 तारीख हा एसटी कर्मचारी म्हणजे जवळजवळ 83,000 कर्मचारी आमचे एसटी महामंडळाचे आहेत. 7 तारखेला पगार होणार ह्या आशेनं ते 8 तारखेला सकाळी ज्यांना ज्यांना देणी द्यायची असतील त्यांना घरी बोलवत असतात आणि त्यांचा विचार करून पगाराच्या बाबतीत तरी तुम्ही कुठेही कॉम्प्रोमाइज करू नका. त्यांनी मला सांगितलं की तुमचे जे MD आहेत ते अजूनपर्यंत मला प्रस्ताव देत नाही. मी MDनं विचारलं तुम्ही प्रस्ताव का दिलेला नाही, त्यांनी सांगितलं की साहेब 2 दिवस 5 आणि 6ला ते जरा गडबडीत होते आणि 7 तारखेला ते आज आले तर मी आज प्रस्ताव देतो. खरं तर MD 3:30 वाजता त्यांना भेटल्यानंतर ताबडतोब तो प्रस्ताव मंजूर व्हायला हवा होता, परंतु तो झाला नाही. आज जर दुपारी 1:30-2 वाजेपर्यंत GR नाही निघाला तर मला प्रोटोकॉल बाजूला सारून रस्तोगी साहेबांना आणि वित्त विभागाच्या अधिकाऱ्यांना भेटायला त्यांच्या कार्यालयामध्ये जावं लागेल. मी एसटी कामगारांवर जर अन्याय अशा प्रकारे होत असेल आणि वित्त विभागाच्या माध्यमातून जर अशा प्रकारे त्यांचा पगार थांबवून ठेवत असेल तर मी प्रोटोकॉल बाजूला सारून त्यांच्या कार्यालयामध्ये जाऊन बसायला तयार आहे. सर, जयंत पाटील आणि देवेंद्र फडणवीस अधिकाऱ्यांच्या कार्यालयात जाऊन जाब हे विचार दुर्दैव आहे, परंतु मी शेवटी 83,000 कर्मचाऱ्यांचा विचार करेल, एसटी कर्मचाऱ्यांचा, आणि निश्चितपणे मला काही त्यामध्ये दुःख होणार नाही किंवा मला त्या गोष्टीचं बिलकुल काही वाईट वाटणार नाही की मला त्या ठिकाणी जावं लागलं. माझ्या एका जाण्यामुळे प्रोटोकॉल बाजूला, शेवटी काय मंत्रीपद ही खुर्ची काय कायमची नसते हो. आज ना उद्या त्या मंत्रिपदावरून मला दूर व्हावंच लागेल, तेव्हा मी सर्वसामान्य नागरिक असेल. त्यामुळे प्रोटोकॉल वगैरे माझ्या दृष्टीने काही नाही, एसटी कामगारांचा पगार माझ्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. साहेब, जयंत पाटील साहेब यांचं नेमकं काय सुरू आहे? कारण आधी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली, आता त्यांनी विमानानं प्रवास केलेला, बरीच चर्चा आहे की ते महायुतीमध्ये येणार. मी जयंत पाटील साहेबांना आज खरंच फोन करणार आहे. ज्या पद्धतीनं 2 दिवसापासून त्यांचे फोटो विविध चॅनलमध्ये येत आहेत, बातम्या येत आहेत, मला त्यांचा हेवा वाटतो की मुख्यमंत्र्यांबरोबर एखाद्या विमानातनं प्रवास केल्यानंतर एवढी प्रसिद्धी मिळत असेल तर मी आता माझ्या कार्यालयाला सांगणार आहे, मुख्यमंत्री ज्या ज्या वेळेस कुठे कुठे जातील आपण त्या विमानाची तिकीटं काढून ठेवूया, जेणेकरून आपल्याला मुख्यमंत्र्यांबरोबर जायला मिळेल आणि त्याची एवढी प्रसिद्धी मिळेल. आपण अप्रत्यक्षरित्या तुमच्या विमानात बसणार आहे का किंवा तुम्ही घेणार आहात? बघा, आमच्या विमानामध्ये एकनाथ शिंदे साहेब 365 दिवस 24 तास हे दरवाजे उघडे ठेवलेले असतात. आता शेवटी कोणाच्या विमानामध्ये कोणी बसावं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. पुढच्या दाराने येणार की मागच्या दाराने? आमची ऑफर 365 दिवस 24 तास खुली असते. फक्त घेणारी लोक ही कुठल्या पद्धतीची आहेत, कसे आहेत, त्यांचं चाल याचा विचार दरवाजाने यावं, पुढच्या दरवाजाने यावं की मागच्या दरवाजाने यावं? तो जयंत पाटील स्वतःचा त्यांचा प्रश्न आहे. मैं खुशनसीब हूँ कि राज्य का ट्रांसपोर्ट मिनिस्टर होने के नाते आज देश की सबसे अच्छी और बड़ी कंपनी की EV व्हीकल